नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। मित्रांनो, आजचा टॉपिक आहे 20 मार्च 2025 चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेव्हलच्या करंट अफेअर्स 2025। चला तर सुरुवात करूया आपल्या टॉपिकला। पहिला प्रश्न आहे, भारताचा आर्थिक विकास दर वित्त वर्ष 2026 मध्ये किती टक्के राहील असं अंदाजवर्त पतन मानांकन संस्था फिच रेटिंग्स वर्तविला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 6.5। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात युरिया प्रकल्प स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी आसाम या राज्यात। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, वर्ष 2024च्या दुसऱ्या सहामाहीत भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात किती अब्ज डॉलर गुंतवणूक झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 3। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, वर्ष 2024च्या दुसऱ्या सहामाहीत भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या गुंतवणुकीत किती टक्के वाढ झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 88% वाढ झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, भारताच्या सलामीवर फलंदाज अभिषेक शर्मा याने ICC T20 फलंदाजी क्रमवारीत कितवे स्थान कायम राखले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दुसरे स्थान राखले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, ICC T20 अष्टपैलू क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हार्दिक पांड्या। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा कुठे सुरू आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ग्रेटर नोएडामध्ये। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेऊन कोणत्या संघाविरुद्ध पुनरागमन केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी मालदीव। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, भारताचा फुटबॉल सुनील छत्रीने किती आंतरराष्ट्रीय गोल पूर्ण केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 95। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, जगातील जागतिक आनंदी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 20 मार्च रोजी जागतिक आनंदी दिन साजरी करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, राजीव युवा विकास योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी तेलंगणा या राज्याने। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, तेलंगणा सरकार राजीव युवा विकास अंतर्गत तरुणांना किती लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 3 लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, एशियन फिल्म अवॉर्ड 2025 मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ऑल वी इमॅजिन लाईट। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, एशियन फिल्म अवॉर्ड 2025 कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हाँगकाँग येथे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, स्टुअर्ट यंग कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए त्रिनिदाद आणि टोबॅगो। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, स्केचर्स कंपनीने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जसप्रीत बुमराची। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, ISROने तयार केलेले विक्रम आणि कल्पना काय आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, जागतिक चिमणी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 20 मार्च रोजी। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, विक्रम आणि कल्पना हे हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर कोणी डेव्हलप केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ISROने। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, कोणत्या राज्यातील बेगमपेट रेल्वे स्टेशन पूर्णपणे महिला कर्मचारी असणारे स्टेशन ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी तेलंगणा। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, इंग्लिश फुटबॉल लीग कप 2025 ट्रॉफी कोणी जिंकली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए न्यूकॅसल युनायटेड। पुढचा प्रश्न आहे नंबर 22, भारत आणि कोणत्या देशामध्ये वरून नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी फ्रान्स। पुढचा प्रश्न आहे नंबर 23, भारत आणि फ्रान्स यांच्यात कितवा वरून नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 23। पुढचा प्रश्न आहे नंबर 24, छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर कोठे उभारण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी भिवंडी। पुढचा प्रश्न आहे नंबर 25, भारत आणि फ्रान्स यांच्यात कोणत्या कालावधीत 23वा वरून नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 19 मार्च ते 22 मार्च। मित्रांनो, हे होते
20 मार्च 2025चे चालू घडामोडी इथेच थांबूया। व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।